हॅलो नमस्कार. संध्याकाळचा चहा ठेवायला गेले आणि लक्षात आलं सचिननी सकाळीच आठवण करून दिली की रमजान ईदची सुट्टी ओमानमध्ये फक्त गव्हर्नमेंटने 3 दिवसाची डिक्लेअर केली आहे. अगोदर ओमान टाइम्सनी डिक्लेअर म्हणजे प्रिडिक्शन केली होती की 5 दिवसाची असेल, पण नाही, फक्त 3 दिवसाची, 30, 31 आणि 1 बस. कारण आता मंथ एंड पण आहे आणि त्याचबरोबर फायनान्शियल इयर पण एंडिंग इथं आहे. सचिनची तर कंपनी आहेच त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं क्लोजिंग असल्यामुळं खूप टेन्शन येतं सेल्समॅनना पण. तर असू दे. त्याचबरोबर संध्याकाळचा चहा गाळला, मग नंतर विचार आले एक तर रूम भेटत नाही, कुठं बाहेर फिरायला जातोय तर ना फार्म हाऊस ना लॉज काहीच नाही भेटत आहे, मग काय करणार. मी म्हटलं ओके ठीक आहे बघूया. त्याचबरोबर तुझी मंथ एंडिंग पण आहे, सोबत जाणारे ते पण सेल्समॅन वगैरे सगळी जण आहेत. म्हणजे प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाला आपले कामं करावीच लागणार. त्याचबरोबर त्या सुट्टीमध्ये आपला गुढीपाडवा पण येते, तो तर सेलिब्रेट करायचंच आहे, त्याची पण तयारी आहे. सगळाच विचार चालू होतो. तेवढ्याच संध्याकाळ तर लवकरच झाली आणि दर्श माझा आजच खेळायला गेला होता, त्याला गालगुंडे आले होते जवळपास आठवड्यानंतर. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला उद्या